करा अशी या अध्यक्ष महोदय माझी सूचना आहे. बोलायचं आहे का? पाहिजे मग आपल्या तिकडे मंत्रालयात गेला की नियम बदलवण्यासाठी जय महात्मा गांधी हे धंदे बंद करा. गुणवत्ता वागे पोरं पुढे आले पाहिजे. ठीक आहे, इकडे इथं इलेक्टिव्ह मेरिट आहे तिथं सिलेक्टिव्ह ठेवा, सिलेक्टिव्ह मेरिट ठेवा. 60% करा. ठीक आहे, जयंतराव पाटील साहेब. नाही, आता एक म्हणजे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाने बिल मांडून त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित दिलेलं नाही. देताना ते म्हणते याच्यात काहीच नाहीये आणि फार किरकोळ आहे. एक्सप्लेनेशन काय बेसिसवर हा विषय आहे हे सभागृहाला समजावून सांगितलं पाहिजे. घाई तुम्हाला आहे, मलाही मान्य आहे. नाही, काही कळलंच नाही तुम्ही बोललेलं आम्हाला. नाही, मी इथंच होतो, आपल्या राहुल कुलवर चाललेला अन्याय बघत होतो. त्यात तुम्ही काहीच बोलला नाही याच्यावर. तुम्ही गडबडीत लवकर. तर माझी विनंती आहे की क्रायटेरिया आपण 55% खाली आणलाय का? सुप्रीम कोर्टाने तो खाली आणायला सांगितलाय का? ते रूल मध्ये घालणार आहे का? बिलातनं हे काढण्याचं कारण काय? सन्माननीय सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे याचं एक्सप्लेनेशन द्या, मग आम्ही त्याच्यावर बोलतो. अध्यक्ष महोदय, मी अतिशय क्लिअरपणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपण किमान 3 वर्षाची प्रॅक्टिसची अट टाकलेली आहे असं मी स्पष्टपणे सभागृहाला सांगितलेलं आहे. राहिला प्रश्न टक्केवारीचा, तर त्या संदर्भामध्ये जेव्हा JMFCला आणि कुठल्याही याला टक्केवारीची अट नाही आहे आणि त्यामुळे ही टक्केवारीची अट जी 55% होती ती काढून घेण्यात आलेली आहे आणि ते समकक्षपद असल्याने जे नियम JMFCला होते तेच नियम या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. एक मिनिट बोला. 55%ची अट या अंतिम 3ऱ्या वर्षाच्या परीक्षेला 55%ची अट जर काढत असाल तर याचा अर्थ 35% वाला व्यक्ती सुद्धा त्या तिकडे येऊ शकतो. मग आपण तिकडे सुद्धा हे करा की आलेल्या अर्जामध्ये जे हायेस्ट असेल त्याचे खालचे तो प्रथम आणि त्याचे खालचे 2, म्हणजे 68% वाल्यांनी जर अर्ज केला असेल तर 68%, 66%, 62%. ज्यांनी अर्ज केला आहे. अदरवाईज ज्याला माझी चॉईस अशी आहे की मला 37% वाला घ्यायचा आहे, मी अधिकारी आहे, मला नेमणुकीचा अधिकार दिलाय, तर 37% वाले मी 3 घेऊन टाकणार. मग आपण याचा कमीत कमी ते उल्लेख केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण भविष्याच्या न्याय व्यवस्थेची चिंता या सभागृहात जर करायची आली असेल तर आपण अशी मोकळी जागा सोडता येत नाही. म्हणून माझी शासनाला आणि सरकारला आणि मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यानंतर जर 55%ची अट काढायची असेल तर खुशाल काढा, पण त्याच्यामध्ये अर्जामध्ये आलेली हायेस्ट पर्सेंटेज आणि त्याचे खालचे 2 अशी जर आपण ओळ सामील करा अशी आमची सूचना आहे. उत्तर घेऊया ना. एक तर तुम्ही अंतिम वर्षाचे गुण म्हणाला होता. आमचं असं म्हणणं आहे की सरासरी 3 वर्षाचा कोर्स असेल तर सरासरी 60%, 5 वर्षाचा कोर्स आहे सरासरी 60%. आणि असं कोणी सांगितलं की सुप्रीम कोर्टाने किमान म्हटलंय. आता याच्यामध्ये किमान 3 वर्ष म्हटलं, उद्या तुम्ही म्हणाल नाही 10 वर्षाची प्रॅक्टिस असेल तर तो येणार नाही, असं थोडी आहे. कारण नसताना असे जर तुम्ही उद्या न्यायपालिका किंवा तत्सम सेमी न्यायपालिकामध्ये असे 35% वाले कॉपी करून पास होणारे जर तुम्ही नेमले, उद्या सगळं राज्य बिघडतं, राज्य बिघडतं. आता तुम्ही त्याच्यामध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये म्हणतो, आता तुम्ही पहिला अटेम्प्ट काढून टाकता असं दिसतंय. म्हणजे तुम्हाला एटीकिटी वागे, ढकल गाडी वागे, नापास होणारे, श्रीमंत मायबापाचे जे कॉपी करून पास होतील, सेंटर ज्याच्या बापाचा आहे तिथं पेपर देणारे, असे पास करून इथं द्यायचे आहे का? अगोदरच 2,47,897 कोटी खर्च होत आहे, आता अजून वाढ करायची आहे का? आपण आपल्याला सुप्रीम कोर्टाची अनुमती मागा. मी जातो सुप्रीम कोर्टाला भेटायला की सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय असू शकते का की गुणवान आणि धनवान यामध्ये गुणवान मागे जावा आणि धनवान पुढे जावा? हा कोणता नियम आहे? याच्यामध्ये तुम्ही हा नियम बदल, तुम्ही सांगा की असं टाकता येत नाही. 60%च्या वरती असणारा ॲपीएल होईल जो 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस केली आहे. बाकीचे आहे ना आपल्या केसेस घेण्यासाठी. चिंता कशाला करता? सरकारच्या पगारांनी कशाला करताय तुम्ही? तेवढा बदल करा.
हे कोण सांगताय? त्याचे नातेवाईक वकील आहे का? जरा लिस्ट द्या बरं. जेवढे हे तुम्हाला बनवून देणारे आहे ना कायदे आणि हे, यांचे कोणीतरी नातेवाईक वकिलीच्या परीक्षेत असेल, पर्सेंटेज कमी आहे आणि तुमच्या माध्यमातून हे सर्व काम करून घेताय. ते तुम्ही फसू नका त्याच्यात. काढा यांच्या याद्या, कोण कोण वकील आहे. हो ना? काय चालू आहे? अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सांगितलंय बरोबर आहे की आपला दिवसेंदिवस दर्जा खाली अधिकृतपणाने कायद्यात दुरुस्त्या करून करायला लागलोय आपण. आणि सुप्रीम कोर्टाला काय वाटतं यापेक्षा या सभागृहाला काय वाटतं याप्रमाणे हा सभागृहाचा कायदा करतोय आपण. आणि सुप्रीम कोर्टाने आपण जे उद्देश आणि कारण निवेदन दिलंय त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की 20 मे 25च्या न्याय निर्णयामध्ये असा निर्णय दिला आहे की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पदाच्या परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी उक्त परीक्षेस पात्र होण्यासाठी किमान 3 वर्ष कालावधीसाठी विधी व्यवसाय केलेला असला पाहिजे अशी सुधारणा करा ना. 55% काढायचं काय गरजच नाही. नाही द्या, माझं होऊ दे, माझ्या नंतरच द्या तुम्ही. 55% हा क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया काढण्याचा काही गरज आहे असं मला वाटत नाही. अध्यक्ष महोदय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सन्माननीय सुधीर भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे दिवसेंदिवस अधिकाऱ्यांचा दर्जा सुमार व्हायला लागलाय. अधिकारी होयबा व्हायला लागलेत. अधिकारी मंत्री महोदयांना नियम सांगायलाही घाबरायला लागलेत. आणि मंत्र्यांच्या विरोधी बोलणं हे अवघड आहे असं साधारणपणे सुमार एकेकाळी या महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की IAS अधिकारी अपराईटली सांगायचे हे करता येणार नाही, हे मी करणार नाही, अशी परिस्थिती होती. आणि ती ज्यावेळी तशी परिस्थिती असते त्यावेळी मंत्री महोदयांच्याकडून चुका फार कमी होतात. आणि त्यामुळं माझी विनंती आहे, तुम्ही उच्च विद्याभूषित असाल आणि आहात असं माझं ठाम मत आहे. तुम्ही वकील आहात, ॲडव्होकेट आहात. तुम्ही वकील आहात, किती % मार्क पडले तुम्हाला? 55% वर असाल तर तुम्ही असा कायदा चालू शकत नाही. बरोबर आहे ना? हे आपलं दुःख दुसऱ्यांना होऊ नये म्हणून अध्यक्ष महोदय काही कायद्यात व्यवस्था असेल तर मग मी बसेन लगेच. 55% खाली असेल तर मी लगेच बसतो. तुमचा अवमान करणं हा उद्देश नाही. पण अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळी परीक्षा देतो त्यावेळी सगळ्यात गुणवानाला पहिली प्रायोरिटी मिळाली पाहिजे. आणि त्यामुळं शक्यतो आता परीक्षा होताना मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं परीक्षेतही काय काय होतं ते सगळं करून त्यातनं जो वर येतोय त्याला पुन्हा रिलीफ देणं हे योग्य नाही. 3 वर्षाचा कालावधी हा सुप्रीम कोर्टाने सांगितलाय, आम्हाला मान्य आहे. परंतु 55%चं तर मी तर म्हणेन की 60% करा. नाही, मी माझा सगळं हसू मागे घेतो, पटलावरही काढून टाका ते. पण अध्यक्ष महोदय, प्रायोरिटी मेरिटला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण मेरिटला अध्यक्ष महोदय महत्त्व देत नाही तोपर्यंत अध्यक्ष आपली प्रगती जास्त वेगानं होणार नाही. आणि म्हणून या दर्जाचे अधिकारी जिथं आपण नेमणार आहात त्या सर्व चॅरिटी कमिशनच्या सार्वजनिक धार्मिक धर्मादाय विश्वस्त व्यवस्था ज्यांच्या हातात आपण देणार आहे त्यांना जास्त कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमधून आलेलं पाहिजेत, ते अधिक क्लीन पाहिजेत, त्यांना मेरिट पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे की हा 55%चा कायद्याला काढणं, ही तरतूद काढणं याला माझा विरोध आहे. आणि आपणही माझ्याशी सहमत व्हाल असा मला विश्वास आहे. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय,